नमस्कार मित्रांनो. बऱ्याच लोकांना इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न मिळाल्यामुळे इकडे गुंतवणूक करण्याचा ओघ वाढलेला आहे. परंतु असं लक्षात आलेलं आहे की लोकांना या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किती कॅटेगरीज आहेत आणि त्यांची रिस्क लेवल काय आहे आणि त्यांचं रिटर्न पोटेन्शियल काय आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 9 डिफरंट कॅटेगरीजचं डिस्क्रिप्शन देणार आहोत, ज्यामध्ये की तुम्हाला प्रत्येक फंडमध्ये फंड मॅनेजरला मिनिमम इक्विटी ॲलोकेशन किती ठेवणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्या फंडमध्ये तो कुठले स्टॉक्स घेऊ शकतो, त्या फंड्सची रिस्क लेवल काय आहे आणि डेफिनेटली त्यामुळे रिटर्न पोटेन्शियल देखील काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आता मी जास्त वेळ वाया न घालवता मी माझं स्क्रीन तुम्हाला शेअर करतो आहे. आता मी माझा स्क्रीन तुम्हाला शेअर केलेला आहे. आज आपण जे पहिला फंड बघणार आहोत तो आहे लार्ज कॅप फंड. तर लार्ज कॅप फंड म्हणजे काय? तर लार्ज कॅप फंड म्हणजे मिनिमम जे गुंतवणूक करायची आहे इक्विटी ॲलोकेशन फंड मॅनेजरला ती आहे यामध्ये 80%. मग लार्ज कॅप कंपनीज म्हणजे कुठल्या? तर त्या ज्या टॉप 100 कंपनीज आहेत त्यांना आपण लार्ज कॅप कंपनीज असं म्हणतो. तर टॉप 100 कंपनीज विथ रिस्पेक्ट टू दी मार्केट कॅपिटलायझेशन, म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन ज्या कंपन्यांचं सगळ्यात जास्त आहे अशा 100 कंपनीज फंड मॅनेजरला चूज करायचे आहेत. तर ह्याची जी यादी आहे ती ॲम्फी दर 6 महिन्याला रिलीज करते, जानेवारी आणि जुलैमध्ये. या टॉप 100 कंपनीजमध्येच 80% गुंतवणूक फंड मॅनेजरला करणं आवश्यक आहे. तर रिस्क लेवल नॅचरली या टॉप कंपनीज असल्यामुळं थोडी कमी आहे, त्यामुळे रिटर्न पोटेन्शियल देखील खूप कमी आहे किंवा मॉडरेट आहे. दुसरी जी कॅटेगरी आहे, तर काही इन्व्हेस्टर म्हणू शकतील की सर मला थोडंसं रिस्की कॅटेगरी चालेल. तर त्यांच्यासाठी जी आहे ती सेकंड कॅटेगरी आहे, ती आहे मिड कॅप फंड्स. तर मिड कॅप फंड्समध्ये देखील मिनिमम इक्विटी ॲलोकेशन जे आहे ते 65% इतकं आहे आणि यामध्ये फंड मॅनेजरला त्याच लिस्टमधील 101 ते 250 ह्या जे शेअर्स आहेत त्याला आपण मिड कॅप शेअर्स किंवा मिड कॅप स्टॉक्स असं म्हणतो, यामध्ये त्यांना गुंतवणूक करणं आवश्यक आहे. नॅचरली ह्या कंपन्यांमध्ये ग्रोथ पोटेन्शियल जास्त असल्या कारणामुळे रिस्क लेवल ही जास्त आहे आणि त्यामुळे रिटर्न्स देखील तुम्हाला जास्त मिळणार आहेत. पण एखादा इन्व्हेस्टर जर आपल्याला म्हणाला की सर मला ह्यापेक्षाही रिस्की कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्याच्यासाठी जी आहे ती तिसरी कॅटेगरी आहे, ज्याला आपण स्मॉल कॅप फंड्स असं म्हणतो. या फंड्समध्ये देखील फंड मॅनेजरला मिनिमम इक्विटी ॲलोकेशन जे आहे ते 65% इतकं आहे आणि यामध्ये फंड मॅनेजरला 251च्या पुढं जेवढ्या कंपनीज आहेत त्यामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे आणि ॲज पर मार्केट कॅपिटलायझेशन. आणि नॅचरली ह्या छोट्या कंपन्या असल्या कारणामुळे रिस्क लेवल ही जास्त आहे आणि रिटर्न पोटेन्शियल देखील खूप जास्त ह्या केसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पण जर आता एखादा इन्व्हेस्टर म्हटला की सर मला ही जे तुम्ही 3 डिस्कस केलेल्या कॅटेगरीज आहेत त्यामध्ये माझी सगळ्यामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, तर अशा इन्व्हेस्टरसाठी चौथी कॅटेगरी आहे, ज्याला आपण मल्टी कॅप फंड असं म्हणतो. तर मल्टी कॅप फंडमध्ये देखील मिनिमम जी गुंतवणूक आहे फंड मॅनेजरला ती 75% इक्विटीमध्ये करणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात हे आहे की 75% हे जे डिवाईड केले आहेत ते 25% लार्ज कॅप, 25% मिड कॅप आणि 25% स्मॉल कॅप या तिन्ही कॅटेगरीमध्ये फंड मॅनेजरला गुंतवणूक करायची अनिवार्य आहे. नॅचरली 50% जे आहे ते मिड आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये गुंतवणूक झाल्यामुळे ह्याची रिस्क लेवल जी आहे ती मॉडरेटली हाय आहे, पण रिटर्न पोटेन्शियल त्यामुळे हाय आहे. जी 5वी कॅटेगरी फंडची कॅटेगरी आहे ती आहे
फ्लेक्सी कॅप. इथे मिनिमम जी गुंतवणूक आहे फंड मॅनेजरला ती 65% इक्विटी ॲलोकेशन ठेवणं आवश्यक आहे. परंतु ह्यामध्ये त्याला जे रिस्ट्रिक्शन आहे 25%चं मल्टी कॅपमध्ये जसं होतं तसं इथे ते नाही आहे. तो कुठल्याही कॅटेगरीमध्ये गुंतवणूक ही करू शकतो. रिस्ट्रिक्शन कुठलेही नाही. नॅचरली मिड कॅप स्मॉल कॅप इन्वॉल्ड असल्यामुळे रिस्क लेवल ही जास्त आहे किंवा मॉडरेटली हाय आहे आणि रिटर्न पोटेन्शियल देखील ह्या कॅटेगरीमध्ये जास्त आहे. जी 6वी आपण कॅटेगरी निवडली आहे ती आहे फोकस्ड. जसं नावातच आपल्याला समजते फोकस म्हणजे फंड मॅनेजरला फक्त 30 कंपन्यांमध्येच गुंतवणूक करणं आवश्यक आहे. इक्विटी मिनिमम इक्विटी ॲलोकेशन जे आहे ते 65% इतकं आहे. नॅचरली मॉडरेट टू हाय रिस्क लेवल असल्यामुळे रिटर्न पोटेन्शियल देखील हाय आहे. जी 7वी कॅटेगरी आहे फंडची ती आहे टॅक्स सेविंगचे. बरेच लोक म्हणतात की सर आम्हाला अंडर 80C टॅक्स बेनिफिट हवा आहे. म्युच्युअल फंडमध्ये अशी कुठली कॅटेगरी आहे का? तर त्यांच्यासाठी ही कॅटेगरी आहे ज्याला इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये ELSS असं म्हणतात. यामध्ये देखील फंड मॅनेजरला 80% मिनिमम इक्विटी ॲलोकेशन करणं आवश्यक आहे. आणि नॅचरली 80% जर पैसा इक्विटी मार्केटमध्ये जात असेल तर याचं रिस्क लेवल ही हाय आहे आणि व्हेरी हाय आहे मी इनफॅक्ट म्हणेल. आणि रिटर्न पोटेन्शियल देखील व्हेरी हाय असणार आहे. जी नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत ती आहे सेक्टोरियल किंवा थीमॅटिक फंड्स. ह्यामध्ये फंड मॅनेजर जो आहे तो पर्टिक्युलर सेक्टर किंवा थीममध्ये गुंतवणूक करतो. जसं की फार्मा किंवा IT किंवा बँकिंग ह्याच कंपन्यांच्या शेअर्स तो घेतो. ह्यामध्ये देखील मिनिमम इक्विटी ॲलोकेशन जे आहे तर फंड मॅनेजरला 65% करणं आवश्यक आहे. नॅचरली एकाच सारख्या कंपन्यांमध्ये किंवा एकाच सेक्टरच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे रिस्क लेवल जी आहे ती हाय आहे आणि रिटर्न पोटेन्शियल देखील हाय आहे. आजची जी सगळ्यात शेवटची कॅटेगरी आहे ती आहे व्हॅल्यू किंवा कॉन्ट्रा फंड्स, ज्यामध्ये फंड मॅनेजर मिनिमम 65% इक्विटी ॲलोकेशन ठेवणंच आवश्यक आहे फंड मॅनेजरला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे जे स्टॉक्स अंडर व्हॅल्यूड आहेत. म्हणजे मार्केट तर वर चाललं आहे पण कंपन्या ज्या आहेत ज्या खाली येत आहेत आणि ज्या अंडर व्हॅल्यूड आहेत अशा कंपन्यांमध्ये फंड मॅनेजरला गुंतवणूक करणं आवश्यक आहे. नॅचरली ह्याच्यामध्ये रिस्क लेवल जी आहे ती मॉडरेट टू हाय आहे आणि त्यामुळे रिटर्न पोटेन्शियल देखील मॉडरेट टू हाय असणार आहे. अशा पद्धतीने इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टोटल 9 कॅटेगरीज आहेत. तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे आपले की टेकअवे आहेत ते आहेत. पहिला की टेकअवे आहे की आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टोटल 9 कॅटेगरीज आहेत ते समजून घेतलेले आहेत. दुसरा जो की टेकअवे आहे तो आहे प्रत्येक फंडाची रिस्क आणि रिटर्न लेवल ही वेगळी आहे. तिसरा जो की टेकअवे आहे, काही फंड जे आहेत ते लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात, काही जे आहेत ते मिड कॅप आणि काही जे आहेत ते स्मॉल कॅप. त्यामुळे त्यांची नॅचरली रिस्क लेवल ही वरखाली होत असते. आणि चौथा की टेकअवे आहे की तुमच्या गोल आणि तुमच्या रिस्कनुसार तुम्ही फंड निवडणं अतिशय आवश्यक आहे. आणि जो सगळ्यात शेवटचा की टेकअवे आहे, जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंगमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचे म्युच्युअल फंड घेणं आवश्यक आहे. आता या व्हिडिओचं आपण कन्क्लुजन बघूया. पहिलं कन्क्लुजन आहे की राईट फंड चूज करणं अतिशय आवश्यक आहे. दुसरं जे कन्क्लुजन आहे ते आहे तुमच्या गोलनुसार तुम्ही राईट कॅटेगरी ही चूज केली पाहिजे. आणि शेवटचे जे कन्क्लुजन आहे, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे संपर्क साधावा. मी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे समजलं असेल की आपण कशा पद्धतीने गुंतवणूक कुठल्या कॅटेगरीमध्ये करायला पाहिजे आणि प्रत्येक कॅटेगरीची रिस्क आणि रिटर्न लेवल काय आहे.
जसं की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कॅटेगरीज ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड समजून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर कुठला फंड निवडला पाहिजे, त्याची रिस्क लेवल काय आहे हे समजून घेतलं। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे व्हिडिओ नक्की शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा। थँक्यू व्हेरी मच।